नमस्कार. पूर्वीचा काळ आता राहिला नाही. आता काळ बदलला आहे. सगळंच बदललं आहे काळाप्रमाणे. म्हणजे अगदी पूर्वी म्हणजे आमच्या सासूबाईंच्या काळात जर विचार केला, म्हणजे आमच्याही आधीची पिढी, त्याचा विचार केला तर पूर्वी बघा, नळ नव्हते त्यामुळे त्यांना विहिरीचं पाणी काढायला लागायचं किंवा नदीवर जाऊन पाणी आणायला लागायचं. अ, पाटा वरवंटा वापरायला लागायचा, चूल वापरायला लागायची. आता तसं काहीच राहिलं नाही. कारण आता काळ बदलला आहे. तर काळाप्रमाणे सगळंच बदललं आहे. स्त्रिया पण आता काळाप्रमाणे बदलल्या आहे. कारण स्त्रियांना पण आता सगळं अ, अ, आल्यामुळे आधुनिकता आल्यामुळे सगळं आधुनिक अ, उपकरणं, यंत्र वापरायची सवय झाली आहे. त्या आजची माझी कविता त्याच्यावरच आहे की काळ बदलला तर काळाच्या ओघात काय काय बदललं. ऐकूया. काळाच्या ओघात. काळाच्या ओघात सारच बदललंय. काळाच्या ओघात सारच बदललंय. स्वयंपाकघराचं तर रूपच पालटलंय. स्वयंपाकघराचं तर रूपच पालटलंय. पाटा वरवंटा जागी आला मिक्सर. पाटा वरवंटा जागी आला मिक्सर. नळ उघडले की पाणी बराबर. नळ उघडले की पाणी भराभर. सासूबाई म्हणतात राहिलंच काय काम. सासूबाई म्हणतात राहिलंच काय काम. ना कपडे धुवायचे ना चूल पेटवायचे. ना कपडे धुवायचे ना चूल पेटवायची. आता बाईच्या जीवाला फक्त आराम. आता बाईच्या जीवाला फक्त आराम. सुनबाई म्हणते अहो सासूबाई. सुनबाई म्हणते अहो सासूबाई. चूल आणि मूल नाही ना फक्त. चूल आणि मूल नाही ना फक्त. घराचीही आता आहे आमच्यावर भिस्त. घराचीही आता आहे आमच्यावर भिस्त. घरासोबत ऑफिस बघा. नवऱ्यासोबत बॉसचं ऐका. घरासोबत ऑफिस बघा. नवऱ्यासोबत बॉसचं ऐका. मुलांच्या शिक्षणाची वाढली स्पर्धा. लक्ष देता जीव होतो अर्धा. मुलांच्या शिक्षणाची वाढली स्पर्धा. लक्ष देता जीव होतो अर्धा. काळानुसार जरी नवयंत्रणा आली. काळानुसार जरी नवयंत्रणा आली. त्यात स्त्री जास्तच भरडल्या गेली. त्यात स्त्री जास्तच भरडल्या गेली. खरं अगदी सत्य आहे.